साखर कारखान्यांकडून सभासदांना सवलतीच्या दरात साखर दिली जाते। शेतकरी संघाच्या काही दुकानातून विकलेल्या साखरेची रक्कम संबंधित साखर कारखान्यांना देणं क्रमप्राप्त होतं। पण शेतकरी संघातील काही शुक्राचार्यांनी तब्बल 45 लाख रुपये परस्पर कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी वापरले, तर अन्य काही रक्कम विविध कामासाठी गुंतवली। त्यामुळे साखर कारखान्यांना देण्यासाठी संघाकडे पैसेच उपलब्ध नाहीत। नामदार हसन मुश्रीफ यांनी बोलवलेल्या शेतकरी संघाच्या आजच्या आढावा बैठकीत या विषयावर गरमागरम चर्चा झाली। कर्मचारी आणि अध्यक्षांनी एकमेकांकडे बोट दाखवल्यानं दोष कुणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला। दरम्यान शेतकरी संघाला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केडीसीसी बँकेकडून कर्ज देण्याची तयारी नामदार मुश्रीफ यांनी दर्शवली। शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची आढावा बैठक आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत केडीसीसी बँकेत पार पडली। त्यामध्ये काही वादग्रस्त विषय चर्चेला आले। साखर कारखान्यांच्या सभासदांची साखर शेतकरी संघाच्या दुकानातून वितरित केली जाते, त्यापोटी शेतकरी संघाला कमिशन मिळतं। साखर कारखान्यांकडून सभासदांसाठी आलेली साखर विकल्याचे 1,25,00,000 रुपये ज्या त्या कारखान्यांकडे जमा करणं आवश्यक होतं, पण त्यापैकी 45 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या बोनसवर खर्च केले आहेत, तर काही रक्कम संघाच्या इतर कामांसाठी खर्च झाली आहे। या मुद्द्यावरून नामदार मुश्रीफ यांनी संचालकांना जाब विचारला। त्यावेळी संघाचे संचालक आणि अध्यक्ष यांना या विषयाबद्दल माहितीच नव्हती। यावेळी संघाचे कर्मचारी आणि अध्यक्ष यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं। दरम्यान शेतकरी संघासाठी नवीन कार्यकारी संचालक म्हणून उच्च शिक्षित असणाऱ्या विदिशा पोंक्षे यांची नेमणूक करावी अशी मागणी बहुसंख्य संचालकांनी केली, तर अनुभवी कार्यकारी संचालक नेमावा अशी जुन्या संचालकांची मागणी होती। पण बहुसंख्येनं कार्यकारी संचालक म्हणून विदिशा पोंक्षे यांची नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झालं। दुसरीकडे शेतकरी संघाची ओळख असणाऱ्या बैलछाप दाणेदार मिश्र खताच्या उत्पादनाचा परवाना रद्द झालाय। सध्या सोळांकूरच्या एका संस्थेच्या परवान्यावर शेतकरी संघ खत उत्पादन करत आहे, त्यामुळे परवाना पूर्ववत करण्यासाठी आणि विविध कंपन्यांकडून खत पुरवठा सुरू होण्यासाठी कृषी मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। तसंच संघाचं भाग भांडवल म्हणून किमान 5 कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्याबाबत चर्चा झाली। संघाच्या कामकाजात सुसूत्रता आणली पाहिजे, तरच केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा केला जाईल अशी सक्त ताकीद नामदार मुश्रीफ यांनी दिली। दरम्यान शेतकरी संघावर सध्या 5 कोटी रुपयांचं कर्ज आहे। अशावेळी आर्थिक शिस्त लावून नियोजनबद्ध कारभार होण्याची गरज आहे।